नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती वेळ झाले चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्या बाबत रोज नवनवी माहिती समोर येते, रोज नवनवी प्रकरणं समोर येत आहेत। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार ही प्रकरणं आणि हे पुरावे समोर आणण्यात आघाडीवरती आहेत। भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार या सगळ्याबद्दल बोलतात। आज तर ते थेट काही वेळापूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटलेत। तर या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंजली दमानिया यांनी काल अजित पवार यांची भेट घेतली, त्यांना काही पुरावे सादर केले आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। अजित पवारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांना दिलं। पण या सगळ्या घडामोडींबाबत या दृष्टीने सुद्धा पाहिलं जातंय की धनंजय मुंडे यांच्या विरोधकांकडून सुरू असलेला हा राजकीय डाव आहे का आणि त्यात मुंडेंना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे का। आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा, राजीनाम्यासाठी दबाव की राजकीय डाव। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाताई आणि त्यासोबतच आपल्या सोबत आहेत दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे सर आणि या चर्चेत आपल्या सोबत थोड्या वेळामध्ये असणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील। आपण सगळ्यात आधी या चर्चेला सुरुवात करत असताना मी अंजली दमानिया यांच्याकडे जातोय, कारण कालच त्यांनी महत्त्वपूर्ण अशी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीनंतर अजित पवारांनी आश्वासन त्यांना दिलेलं होतं निर्णयाचं। अर्थातच त्या आश्वासनाविषयीच मला त्यांना सुरुवातीला विचारायचं आहे। मला अंजलीताई तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की जेव्हा काल तुम्ही अजित पवार यांना भेटलात, बहुतेक तुमची ही पहिलीच अजितदादांसोबतची तशी भेट असेल या सगळ्या प्रकरणाशी संबंधित, काय अजित पवार कारवाई करण्याबाबत किंवा एखादा ठोस निर्णय घेण्याबाबत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या किती आश्वस्त तुम्हाला वाटले, किती आश्वस्त त्यांचं आश्वासन आणि त्यांचं बोलणं वाटलं? हा अगदी सुरुवातीला प्रश्न। कसं आहे की मी जसं तुम्ही म्हणालात खरंच आयुष्यात पहिल्यांदा त्यांना भेटले आणि गेल्याबरोबर पहिलं मी त्यांना हेच म्हटलं की आयुष्यात मी तुम्हाला तुमची कधी भेट घेईन असं मला वाटलं नव्हतं। आणि पण भ्रष्टाचार एक गोष्ट आहे आणि ही जी चालली आहे ती अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी ही जी घटना घडली आहे आणि तिथे जी बीडला चालणारी दहशत आहे त्यासाठी मला खरंच वाटलं हे कुठेतरी आता थांबायला हवं। आणि एक अद्दल जर या सगळ्या लोकांना घडली तर महाराष्ट्रात परत अशी घटना कधी घडू नये म्हणून आपण सगळे प्रयत्न करतोय असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी आधी सुरुवातीला त्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या। पहिले 5-7 मिनिटं ते बोलत होते, त्यानंतर जवळजवळ 20-25 मिनिटं मी बोलत होते आणि मी एकानंतर एक त्यांना सगळे, कारण आपल्याला माहितीये मी ज्यांना भेटले ते राष्ट्रवादी पक्षाचे पक्षाध्यक्ष म्हणून भेटले, कारण त्यांच्या पक्षाकडनं परत परत म्हटलं जात होतं की आम्ही जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही। तर मी म्हटलं आपण ते पुरावेच घेऊन जाऊया। एक एक पुरावे त्यांना दिले की पहिला म्हणजे एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते ज्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं। ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय की एखादा आमदार, एखादा मंत्री किंवा एखादा खासदार हा कुठल्याही प्रकारे सरकारी यंत्रणेचा वापर करून त्याच्यासाठी किंवा त्याच्या कुटुंबासाठी कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवू शकत नाही। आता हे दाखवण्यासाठी मी त्यांना 3 गोष्टी दाखवल्या। पहिलं म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल नंबर 1021A हे दाखवलं, त्याच्याबरोबर आर्टिकल 191 दाखवलं। त्यानंतर दुसरं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, त्याच्यात 9A आणि 10 हे 2 दाखवले। तिसरं मॉडेल रूल्स ऑफ कंडक्ट फॉर मिनिस्टर्स, मग ते युनियनचे असो किंवा स्टेटचे असो, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडनं आलेले हे 3 डॉक्युमेंट घेऊन मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की हे सरळ सरळ जर ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल, त्यांच्या कंपनीला आर्थिक फायदा मिळत असेल तर असा फायदा ते मिळवू शकत नाहीत। त्यांचं मंत्रिपद काय, आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यायला लागेल। आणि ह्याच्यात मी त्यांना सगळे बॅलन्स शीट्स दाखवले ज्याच्यात ही कंपनी कोणाची,
तर ही धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकत्रपणे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये आहेत. त्याच्यापैकी सगळे तिघच्या तिघ हे शेअर होल्डर आहेत. आत्ताच्या घटकेला त्या कंपनीच्या डायरेक्टर म्हणून राजश्री धनंजय मुंडे या देखील त्यांचं आज तगायत नाव आहे. मग ही कंपनी काय करते तर महाजेनको म्हणजे महाराष्ट्राची पॉवर जनरेटिंग कंपनी, ज्याचं 750 मेगावॉटचं पॉवर थर्मल पॉवर प्रोजेक्ट हे परळीला आहे, तिथून जनरेट होणारी फ्लाय ऍश ही कंपनी विकते. आणि ही कंपनी जेव्हा ती फ्लाय ऍश विकते तर त्याच्या बॅलन्स शीटमध्ये सेल फ्रॉम फ्लाय ऍश दाखवलाय आणि सेल दाखवलाय, डिपॉझिट दाखवलंय, डिपॉझिट विथ इंडिया सिमेंट एजन्सी, डिपॉझिट विथ इंडिया सिमेंट ट्रान्सपोर्टेशन अशी सगळ्या दाखवल्या आहेत. या व्यतिरिक्त या कंपनीमधनं जगमित्र शुगर्स नावाच्या कंपनीमध्ये 3,60,00,000 रुपये गेलेत हे दाखवलं. नंतर त्यांनी DP मुंडे आणि RD मुंडे यांनी या कंपनीतनं पैसे घेऊन लँड ऍडव्हान्सेस घेतलेत हे देखील मी दाखवलं. आता ह्याच्यावरनं सरळ सरळ काय सिद्ध होत आहे की महाजेनकोकडनं व्यंकटेश्वर नावाच्या कंपनीला आर्थिक फायदा होतोय. मग हा जर आर्थिक फायदा सरळ सरळ असेल तर हे मंत्री कसे? आता दुसरं, ह्या जगमित्र शुगर्स नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा पुन्हा तेच धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, वाल्मिक कराड आणि या व्यतिरिक्त पंडितराव मुंडे आणि इतरही नावं बरीचशी या जगमित्रमध्ये आहेत. हेच जगमित्र जर तुम्हाला माहिती असेल की इथेच वाल्मिक कराड बसून अख्खा वेळ जे सगळे लोकांना भेटायचे, सो कॉल्ड ते जनदरबार वगैरे घ्यायचे आणि पालकमंत्री खरं तर धनंजय मुंडे, पण जनदरबार घ्यायचे वाल्मिक कराड. कुठे घ्यायचं तर ह्या जगमित्रमध्ये जिथे धनंजय मुंडे पण शेअर होल्डर आहेत. एक्झॅक्टली. आणि आज आता ते जेलमध्ये गेल्यानंतर आत्ताच 2 दिवसापूर्वीची बातमी होती की आता अभय मुंडेंना तिथे त्या पदावर ठेवण्यात आले आणि ह्याच्या पुढे लोकांना भेटण्याचं काम हे अभय मुंडे करणार आहेत. तर हे जे सगळं आहे, या व्यतिरिक्त अजून एक कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची. हे पण काय करतात, याच्यात सुद्धा 25% शेअर्स राजश्री धनंजय मुंडे यांचे आहेत. हे सुद्धा फ्लाय ऍश विक्री करतात. इतका सरळ सरळ मी त्यांना पहिले हे डिटेल्स दिले की दिस इज कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कायद्याप्रमाणे ते जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडनं आलंय त्याच्यात सरळ दिलेलं आहे की जर एखादा मंत्री असं करत असेल, खरं तर ही सगळी माहिती त्यांनी त्यांच्या अॅफिडेव्हिटमध्येही दिलेली आहे, पण मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा जो पहिली ओथ आहे ते घेतल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे पेपर द्यायचे असतात. ते त्यांनी दिले असावेत, पण ती कंपनी काय करते हे कदाचित त्यांनी डिस्क्लोज केलेलं नाही. याच्याच वरनं त्यांना जे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे याच्यावरनं त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त मी त्यांना अनेक गोष्टी दाखवल्या. मी एसपींना पहिल्या दिवशीपासनं जी माहिती देत होते, गन्सची माहिती देत होते, फोटोज, दहशत, सगळे मेसेजेस, रील्स आणि खूप महत्वाचं आहे की बीडमध्ये अफाट प्रमाणात इंस्टाग्राम चालतं. म्हणजे हे थोडंसं लोकांना ऐकून वेगळं वाटेल, पण इंस्टाग्राम हे तिकडे अगदी शेमड्या पोरापासनं गुंडातला महागुंड जो असेल त्याच्याकडे सुद्धा इंस्टाग्राम आहे आणि इंस्टाग्राम रीलवर बरंचसं काही लोकांपर्यंत दिलं जातं. कसा वापर याच्यात सुदर्शन गुले यांची एक 333 नावाची एक गँग आहे. तर ती गँगचे सुद्धा त्यांनी अनेक रील्स बनवून टाकलेत आणि त्या रीलमध्ये 25 स्कॉर्पिओज एका मागून एक, ज्याला आपण कॅव्हलकेड म्हणतो, ते कॅव्हलकेडच्या कॅव्हलकेड जाते आकाशात फायरिंग करतानाचे आणि सो कॉल्ड बॉस, आणि बॉस म्हणजे कोण तर धनंजय मुंडे. हे जेव्हा रील्स बघते हे सगळं मी त्यांना दाखवलं आणि ही संस्कृती आता आपली होणार आहे का महाराष्ट्राची, हे महाराष्ट्रासाठीचं विजन आहे का असं मी त्यांना विचारल्यावर ते अतिशय गंभीर होते. आणि हे पेपर्स मी आणि हे सगळ्या गोष्टी मी आता मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि काय योग्य ती कारवाई करतो असं मला आश्वासन देण्यात. बरं, असं आश्वासन तुम्हाला दिलंय. अर्थातच आता त्यामुळे कारवाई काय होते, काय निर्णय होतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मी रुपालीताई ठोंबरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जातो. रुपालीताई, तो आपल्याला आवाज येतोय? राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या
प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे सुद्धा या चर्चेमध्ये आहेत. मला त्यांच्याकडे जायचंय. रुपालीताई, आपल्याला आवाज येतोय? बरं, सगळ्यात आधी आपण धनंजय लांबे सरांकडे जाऊया आणि मग रुपालीताई यांच्याकडे जाऊ. लांबे सर, जी मांडणी आता दमानिया मॅडम यांनी केलेली आहे, काल त्या अजित पवारांना भेटून आल्यात आणि त्यांनी सगळे पुरावे हे त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत आणि आता अजित पवार यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून जो काय आहे तो निर्णय घेऊ. पण आत्ता एकूण ज्या पद्धतीनं, म्हणजे थोड्या वेळापूर्वी धस सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, त्यानंतर की त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, राखेवरती ते बोललेले आहेत, आकाशे आका असा पुन्हा त्यांनी उल्लेख केलेला आहे. हे सगळं बघता ज्या पद्धतीनं हा सगळा दबाव मुंडेंवरती वाढताना दिसतोय, तो वाढणारा दबाव बघता आता अजित पवारांवरती सुद्धा बीडचे पालकमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून सुद्धा एक वेगळ्या अर्थानं दबाव आता निर्माण झालेला दिसतोय या सगळ्यामध्ये. या सगळ्यात आधी मी अंजलीताईंचं अभिनंदन करू इच्छितो, कारण इतका पाठपुरावा आणि म्हणजे ज्या पद्धतीने त्या सगळ्या घटना घडत गेल्या त्याचा असा पाठपुरावा कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला नाही निष्ठुरपणे. दुसरी गोष्ट अशी आहे की बीड ही मला असं वाटतं की ही लिटमस टेस्ट असावी की म्हणजे ज्या पद्धतीने राजकारणी वागतात, ज्या पद्धतीने ते आपलं सगळं एम्पायर उभं करतात आणि ज्या पद्धतीने ते या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करायला वरिष्ठांना भाग पाडतात. म्हणजे असं नव्हतं की या पैकी काहीही वरच्या लोकांच्या कानावर नव्हतं किंवा त्यांना याची कल्पना नव्हती, परंतु ज्याला पाशवी बहुमत आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं बहुमत एकदा हातात आल्यानंतर आपली या संबंध जिल्ह्यावरती, आपल्या मतदारसंघावरती मालकी झालेली आहे. अशा पद्धतीची वागणूक या मंडळींनी केलेली आहे. यांनी सगळे डॉक्युमेंट्स शोधून काढून त्यातले जे काही ते ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय आता चालू आहे, तर मला नाही वाटत की महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये असा एकही लोकप्रतिनिधी असेल की ज्याचं अशा पद्धतीने वर्तन नाही. म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या बाबतीमध्ये की प्रत्येक जण म्हणजे जिथे पळवाट आहे, म्हणजे मी जर एखादा लोकप्रतिनिधी असेल तर माझ्या कुटुंबातलं म्हणजे माझ्या आडनावाचं नातेवाईक नाही चालणार असा तो नियम म्हणतो, परंतु मग माझा जावई चालेल तिथे, मग माझे एखादा भाचा चालेल, पुतण्या दुसरा कोण चालेल, अशा पद्धतीने हे सगळं करण्यात आलेलं आहे. आपल्या घरामध्ये सगळी कंत्राटं कशी मिळावी, आपल्या घरामध्ये सगळ्या पद्धतीची कामं कशी मिळावीत सरकारी, हे सगळी मंडळी, बहुतेक मंडळी याची काळजी घेत असते. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा त्याचं हे काय म्हणजे मलाही असं वाटत की हे दुर्मिळ उदाहरण आहे. म्हणजे तर ह्याच्यामध्ये हा एक विषय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वरतून दुर्लक्ष, म्हणजे मंत्रालयातून किंवा मुंबई पातळीवरून अशा मंडळींकडे दुर्लक्ष हे म्हणजे त्यांना याची परवानगी मिळावी असं त्यांना वाटत गेलं आणि म्हणून मग हे असं हळूहळू त्यांचं धाडस वाढत गेलं आणि शेवटी त्याची परिणती अगदी खुनामध्ये आणि इतक्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये झालेली आहे. बरं, मला रुपालीताई यांच्याकडे जायचंय. अर्थातच त्यांची एक वेगळी बाजू आहे. मला हे समजून घ्यायचंय रुपालीताई की या सगळ्यामध्ये आता ठीक आहे, अंजली दमानिया यांनी काल पुरावे दाखवले अजित पवारांना, आज सुरेश धस गेले, मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांनी पुन्हा एकदा काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. या सगळ्यामध्ये अशी एक लाईन घेऊन चर्चा केली जाते की धनंजय मुंडे यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या दृष्टीने त्यांचे विरोधक कामाला लागलेले आहेत. तुम्ही सगळं या सगळ्या घडामोडींकडे कसं बघताय? सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, जे जे आरोप होत आहेत याआधी मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील यांनी सांगितलंय कोणालाही गुन्हेगारांना सोडणार नाही. याच्यात जे जे दोषी सापडतील, जे जे पुरावे सापडतील त्याच्यानुसार ती कारवाई केली जाणार आहे. आता धस हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, दमानिया ताई अजितदादांना भेटलेले आहेत. त्यांनी जे काही कागदपत्र पुरावे जे काही दिले असतील त्याचीच पूर्ण तपासून जर त्याच्यामध्ये दोषी आढळले तर 100% कारवाई होणार आहे. त्याच्यामध्ये जर कुठला दोष आढळला नाही तर ती कारवाई होणार नाहीये. हे एकदम स्पष्ट क्लिअर आहे. त्याच्यामुळे आरोप जे करतायत किंवा ज्यांचं म्हणणं आहे, जे बोलतायत त्यांच्या त्या बोलण्याला कुठेतरी तो पुरावा असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या आरोपाची सुद्धा त्याची चौकशी तपासली जाईल आणि त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल. राजीनाम्यासाठी जो दबाव आता दिसतोय तुमच्या पक्षावरती, त्यामध्ये काही राजकीय डाव आहे असं तुम्हाला वाटतंय का? एक लक्षात घ्या की जे जे राजीनामा घ्या म्हणतायत त्यांचा या
प्रकरणाशी तसा कोणताही संबंध नाहीये, परंतु ते आरोप करतायत. तर या आरोपांचा तपास करूनच नाही, मी त्याच्यानंतर यासाठी तुम्हाला तो विचारतोय, राजीनामा आरोप घ्यायचा करणारे का जर नाही का घ्यायचा, विरोधक हे असते. वरिष्ठ नेते. नाही रुपालीताई, मी तुम्हाला यासाठी विचारतोय, आरोप करणारे जर का विरोधक असते, विरोधी पक्षातले असते तर आपण समजून घेऊ शकलो असतो. पण हे जे विरोधक आहेत, हे जे आरोप करतायत धनंजय मुंडे यांच्यावरती, ते तुमच्यासोबत सत्तेत आहेत. म्हणजे सुरेश धस आज पुन्हा त्या सगळ्याविषयी बोललेत, राखेचा मुद्दा त्यांनी काढलेला आहे. विरोधक असू द्या, नाही तर आमचे मित्र पक्षातले जे धस साहेब आहेत ते असू द्या. धस साहेबांचा असे जरी मित्र पक्षामध्ये असले तरी बीडमध्ये जी काही राजकीय स्पर्धा, राजकीय वर्चस्व आहे त्याच्या ह्याच्यातनं ते जे आरोप करतायत, त्यांच्याकडे जर एवढे पुरावे आहेत तर त्यांनी ते तपास यंत्रणेकडे ॲफिडेव्हिट करून द्यावे. तपास यंत्रणा त्याच्यामध्ये तपास करेल आणि कोण दोषी आहे कोण नाही हे ते स्पष्टपणे सांगू शकतील. बरं, तुम्ही या भूमिकेवरती ठाम आहेत की जर का ते दोषी आढळले तरच त्यांच्यावरती कारवाई होईल, मात्र त्यापूर्वी त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानाला मानतो. त्या संविधानाप्रमाणेच आपलं राज्य आणि देश चालतो. त्याच्यामुळे जी काही कारवाई करायची आहे पण ते नाही, वरिष्ठ नेते याच्या जे संविधानाचा पुरावे मुद्दा आला आहेत, कुठे त्याचा रुपालीताई? तपास होईल याच्या आणि संविधानाचा त्या मुद्दा आला तपासात कुठे? नसतील. मी अंजलीताई यांच्याकडे जातो, मला त्यांना विचारायचंय. कायद्याचं राज्य अंजलीताई आहे. सुरुवातीपासून ऐका. हा सांगते. बोला रुपालीताई. संविधानाचा प्रश्न कुठनं आला मी सांगते हा तुम्हाला. बोला, पूर्ण करा, बोला. संविधानाचा प्रश्न कुठनं आला सांगते. बोला. आपला राज्य कायद्यानुसार चालते. कुणी आरोप केले म्हणून ते आरोपी होऊ शकत नाही, कोणी नाहीये म्हणलं म्हणून ते नाही होऊ शकत नाही. त्याच्यासाठी ज्या यंत्रणा आहेत त्या तपास करतात. त्या पण तपासामध्ये नैतिकता जर निष्पन्न राजकारणामध्ये आहे की झालं नाही? तर तो माणूस जे आरोपी ज्यांचे असतो. आणि निकटवर्तीय ज्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आहेत, त्या निकटवर्तीयांच्या बाबतीत रोज नवनवे पुरावे येत आहेत. तुमच्या सत्तेतल्या सहभागी आमदार ते पुरावे मांडतायत. त्यांनी सांगितलं लोकांमध्ये ना की चुकीचा मेसेज जातोय. नैतिकता आहे की नाही राजकारणामध्ये? माझ्या सोबत जे जे असतील त्यांनी वैयक्तिक आयुष्यात कुठला जर गुन्हा केला असेल तर त्यांना सुद्धा सोडू नका असं धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि वाल्मिक कराडांचं म्हणताल तर देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत फोटो आहेत, सुप्रियाताईंबरोबर फोटो आहेत, फोटो असणे वेगळी गोष्ट आहे. सोनावणेंबरोबर फोटो फोटो असणे आहेत. वेगळी गोष्ट आहे. कारण ते अंजलीताईंनी राजकारणात काल होते. पुरावे दिलेले त्यामुळे आहेत. सगळ्यांशीच त्यांचे संबंध आर्थिक होते. व्यवहारांचे पुरावे दिलेले आहेत. अंजलीताई बोला. मला वाटतं कदाचित मगाशी जेव्हा मी बोलत होते रुपालीताई त्या नव्हत्या. रुपालीताई पुन्हा तुम्हाला सांगते, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे जी स्थापन कोणी केली? धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनी. या कंपनीमध्ये आधी डायरेक्टर होते वाल्मिक कराड, त्यानंतर शेअर होल्डर आज तगायत आहेत. दुसरी कंपनी जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड, ही कंपनी सुद्धा स्थापन या सगळ्यांनी केली. हे तेव्हाही डायरेक्टर होते, प्रत्येक मीटिंगला हजर होते, प्रत्येक मीटिंगचे हजर असण्याचे कागदपत्र, सगळ्यांच्या डायरेक्टर्सच्या सह्या या सुद्धा मी काल अजित पवारांना दाखवल्या. ते स्वतः धक्का बसला होता त्यांना बघून. मी म्हटलं हा नुसता फोटो काढण्याचं रामायण नाहीये, हे नुसते फोटो काढले म्हणून त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा आणि माझा संबंध नाही असं नाही म्हणतायत. कारण अगदी सुरुवातीपासनं ते शेवटपर्यंत मीटिंग्समध्ये प्रत्येक याच्यात त्यांची जर सही असेल तर सरळ सरळ कळतं. आणि एक नाही, कंपन्यांमध्ये आहे, व्यंकटेश्वरामध्ये आहे, जगमित्र शुगरमध्ये आहे, त्यातनं पैसे जमिनी खरेदी करण्यासाठी वापरले गेले, व्यंकटेश्वरामधनं पैसे जगमित्रमध्ये फिरवले गेलेत. हे सगळं पेपरवरची माहिती मी त्यांना दिली. तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटलं की अजित पवार अतिशय थक्क झाले होते ते बघून, आणि त्यांना स्वतः ते अतिशय डिस्टर्ब्ड होते ते बघून. म्हणजे मला एक स्टेप पुढे जाऊन म्हणावंसं वाटतं की धनंजय मुंडे हे भाजपचे आहेत की काय, अशी शंका माझ्या मनात आली. कारण अजित पवार त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई करायला तयार होते असा मला कुठेतरी भास झाला. याच्याच वरनं वाटतंय की हे राजकारण जे आहे ना ते आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या समज येण्याच्या पलीकडचं आहे. रुपालीताई, मला दमानिया ताईंनी जे सांगितलंय, जी काही कंपनी आहे
ती कंपनी कसली आहे काय नाहीये त्याची मला आता कोणतीही तुर्तास माहिती नाहीये. बरं. परंतु दमाने त्यांनी जे काही सांगितले की ज्यांचे ते पण मी आर्थिक सांगते. संबंध एकच आहेत मिनिट. त्याच्यामध्ये त्यांच्या धनंजय मुंडे भाऊंच्या पत्नी सुद्धा आहेत. मला एवढंच सांगायचंय की या गुन्ह्याशी संदर्भात जे जे संबंधित दोषी आढळतील त्या सगळ्यांवर कारवाई करणार हे स्वतः खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री नाही, आता देवेंद्र फक्त या फडणवीस गुन्ह्याचा साहेबांनी संबंध नाहीये. सांगितलं. हे आता काही त्यांचे वेगळे मुद्दे काहीतरी आहेत. आर्थिक हे लागेबंदे काही वेगळ्या आहेत. स्वरूपाचे आरोप म्हणून आहेत. त्या- ऑफिस ऑफ प्रॉफिट ही संबंधित वेगळ्या स्वरूपाचे आरोप आहेत जे दमानी यांनी काल केलेले आहेत आणि त्यांनी त्याचे पुरावे तुमच्या पक्षाच्या प्रमुखांकडे दिलेले आहेत. त्यांच्या बिझनेसच्या एकच मिनिट, ऐका मी ना. त्यांना ते हा, एक दमाने- मिनिट दमाने मॅडम. समजावते. किंवा त्यांचे आर्थिक एकच व्यवहार मिनिट. आहे म्हणून हे धनंजय रुपालीताई. मुंडेंनी रुपालीताई, एकच स्वतः मिनिट. सांगितलेलं आहे की तो रुपालीताई, अतिशय आदराने, दमाने यांना तुम्हाला अतिशय काहीतरी सांगायचंय. नम्रपणे, हा बोला. अतिशय आदरपूर्वक अतिशय नम्रपणे मला आपल्याला हे सांगायचंय की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय. एखादा आमदार किंवा खासदार किंवा मंत्री हा मग कुठलाही असो पूर्ण देशभरातला तो कुठल्याही सरकारी ऑर्गनायझेशन कडनं सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळवू शकत नाही. याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. याचे मी 3 महत्वाचे मुद्दे त्यांना सांगितले. कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 1021A आणि 191 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाते. 2 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट त्याच्या 9A आणि 10 खाली ही ऍक्शन होते. आणि 3 मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इश्यूड बाय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स फॉर युनियन एज वेल एज स्टेट. याच्यात सुद्धा सरळ सरळ दिलंय की मंत्री किंवा त्याच्या पत्नी हा आर्थिक लाभ कुठल्याही सरकारी किंवा निमसरकारी ऑर्गनायझेशन कडनं मिळवू शकत नाही. आता याच्यात ही व्यंकटेश्वरा नावाची जी कंपनी होती त्यांना फ्लाय ऍश मधनं महाजेनको कडनं फ्लाय ऍश घेतली आणि ती विकली. असे बॅलन्स शीट्स मी अजित पवारांना दिले आणि प्रत्येक बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या सह्या होत्या. याच कंपनीत वाल्मिक कराड हे शेअर होल्डर होते. आधी डायरेक्टर होते, आता शेअर होल्डर आहेत. ही कंपनी आणि ह्या कंपनीतले पैसे नफा जो होता तो जगमित्रमध्ये फिरवला आणि जगमित्रचे पण तेव्हाचे पण अगदी स्थापनेपासून हे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड होते. सगळ्या मीटिंगमध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे बरोबर वाल्मिक कराड बरोबर आहे. उपस्थित त्यामुळे होते. अशा सगळ्या रुपालीताई, मीटिंगचे कागद सांगण्याचा हेतू हा मी त्यांना आहे दिलेले. सांगण्याचा हेतू हा आहे की तुम्ही जे फक्त फोटो पुरतं म्हणताय की नाही याच्यासोबत फोटो आहेत त्याच्यासोबत फोटो आहेत इथपर्यंत मर्यादित राहून याकडे आता नाही बघता येणार आहे. ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे आणि मान्य करायला पाहिजे. रुपालीताई अगदी शेवटचा मिनिट आहे. आता आज तुमच्या समोर प्रॉफिट रेशोचा दमाने त्यांनी हे सांगितलं. दमाने ताई मला तुम्ही जे सांगताय हा सगळा लॉ जेव्हा केस समोर येते त्या ही जी आर्ग्युमेंट्स आहेत आता तो प्रॉफिट रेशो कसा होता, डायरेक्टर वरनं शेअर होल्डर वाल्मिक कराड कसे आले, ती कधी स्थापन झाली, त्यांचा कधी ते प्रस्ताव त्या घटना या सगळ्याचा पूर्णतः कायदेशीर अभ्यास केल्यानंतरच तुमच्या समोर या गोष्टी मी बोलू शकेल. तुम्ही हे सगळं माननीय अजितदादांना दिलेलं आहे. बरं. आता ते दिल्यानंतर त्याच्यावर नक्कीच ते पूर्ण तपासून अजितदादा योग्य ती कारवाई बरं योग्य ती करतील. कारवाई म्हणजे अजित पवार त्याच्यामध्ये करतील असं त्या दुमतच नाही. म्हणतात. अगदी अजितदादांनी शेवटचा मिनिट आहे पहिल्यापासून माझ्याकडे. मी सांगितलंय, धनंजय लांबे कोणताही सरांकडे पुरावा जातो. द्या. पुरावामध्ये जर ते दोषी आढळले तर नक्की कारवाई करू हे सांगितलेलंच आहे. बरं दोषी आढळले तर कारवाई करू लक्षात असं घ्या की वारंवार मीडियावर म्हणते तुमचा ट्रायल पक्ष चालू म्हणते स्वतः जज दादांनी कोण आहे? सांगितलेलं आहे. आज आता मी एक्सप्लेनेशन केल्यानंतर आपल्या डिबेटमध्ये जज कोण आहे? मीडिया न्याय इथे देणार कोणी आहे जज का अजून इथे कोण कोणी जज देणार आहे? म्हणून आपण बसलेलंच फक्त नाहीये. तुमच्या इथे माध्यमातून तुमची एक सांगू बाजू शकतो. आहे ती बाजू मांडण्याची संधी आपण अर्थातच तुम्हाला देतोय आणि तुम्ही ती मांडताय. तुमचा पक्ष आहे, तुमच्या पक्षाचा मंत्री आहे, तुम्ही अर्थात त्यांच्या बाजूने बोलणार आहात. इथे निर्णय देण्याचा काही प्रश्न नाही. मी लांबे सरांकडे शेवटच्या कॉमेंटसाठी जातोय. लांबे सरांकडे अगदी शेवटच्या कॉमेंटसाठी जातोय. लांबे सर दोषी जो आढळेल त्याच्यावरती शिक्षा होणार वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. पण या निमित्तानं एक अधोरेखित झालं की राजकारणामध्ये नैतिकता राहिलेली नाहीये. हे अगदी 100% खरं आहे. त्याचं कारण असं आहे की सगळ्या म्हणजे अनेक शहरांमधून मुंबई सारख्या शहरामध्ये, पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये सगळीकडे मोर्चे निघाले या इश्यूवरती. आणि ते मोर्चे एवढ्यासाठी होते की सरकारवरती लोकांचा विश्वास नव्हता की या बाबतीमध्ये जसं बोललं गेलं की कुठल्याही दोषीला सोडणार नाही म्हणजे न्यायालयाने जेव्हा एखाद्या आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली तेव्हा त्याला ताबडतोब रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ आली आहे.
आणि रुग्णालयामधला आयसीयू त्या माणसासाठी रिकामा केला जातोय एका बरोबर आरोपीसाठी. आहे. त्यामुळे या ज्या म्हणजे सगळ्या हा गोष्टी आहेत आरोपी पण त्याची नाहीये. दखल जनता घेते आणि त्यामुळे त्याच्यावर बोलावं लागणार आहे. मला माहिती आहे की अनेकांना अनेक होय. मुद्दे मांडायचे आहेत, सगळेच पाहुणे हात वर त्यामुळे करतात, याच्यामध्ये पण शंका चर्चेची शंका वेळ व्यक्त केली जाते की निष्पक्षपातीपणे हे सगळं होईल की नाही. अगदी 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 चर्चेची वेळ संपलेली आहे आपली. धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच त्यांचे निकटवर्तीय तपासाच्या चक्रामध्ये अडकल्यानंतर नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा होता, हा एक मुद्दा झाला. तर आता मुंडेंचा निकटवर्तीय पार्टनर वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जात असताना तरी चौकशी निष्पक्ष होण्यासाठी मुंडे पदावरनं दूर होतील का? ते होणार नसतील तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवार हा खमका निर्णय घेतील का? किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री सरकारच्या प्रतिमेची चिंता म्हणून यावरती मित्रपक्षाचा रोष पत्करून काही पावलं उचलतील का? हे सगळं आता या महाराष्ट्राला बघायचं. आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार. चर्चेच्या या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.